नमस्कार, मी प्राध्यापिका वर्षा भोसले। आज 15 ऑक्टोबर, भूतपूर्व राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस। हा दिवस आपण वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करतो। मी माझ्या लहानपणीचा जेव्हा विचार करते त्यावेळेस लहानपणी बाबांनी आणलेलं कोरं करकरीत पुस्तक वाचताना होणारा आनंद, नित्याचं रोजच्या रोज सकाळी येणारं वर्तमानपत्र आणि ते ताजं वर्तमानपत्र वाचणं, त्याच्यावरनं हात फिरवणं हा एक वेगळाच आनंद असायचा। हल्ली हे फारसं पाहायला मिळत नाही। मोबाईलचं तंत्रज्ञानाचं युग आहे, बऱ्याचशा गोष्टी आपण या व्हॉट्सअपच्या द्वारेच वाचत असतो। पण आमच्या लहानपणी वाचनाचा संस्कार जो आहे ना, तो खूप चांगला झाला। गोष्टी, कथा माध्यमातून आम्हाला शिकवलं जायचं। वाचन म्हणजे काही फक्त अभ्यास नाही, वाचन म्हणजे अभ्यास सुद्धा, वाचन म्हणजे मजा। विसरून जाल वाचनात नक्कीच तुम्ही रजा। कथा, कविता, गप्पा, गोष्टी, गंमत किती हो यात, वाचन करूनी वाढे बुद्धी, हुशार व्हा सर्वात। जगण्यासाठी ज्ञान हवे हो, ज्ञानासाठी वाचन, वाचून काढा पुस्तक सारी, सुंदर होईल जीवन, असं घरचे सांगायचे। आणि आपण भरपूर वाचलं पाहिजे आणि वाचाल तर वाचाल असं सांगितलंही जायचं। म्हणूनच माझी आजच्या पिढीलाही विनंती आहे, आपण भरपूर वाचलं पाहिजे। आपलं जीवन सुंदर आणि समृद्ध करायचं असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही। छान नवीन कोरं करकरीत पुस्तक विकत घ्या, त्याच्यावरून छान हात फिरवा, पुस्तक वाचा। ते पुस्तक आपल्यालाही जवळ करतं आणि त्यातून आपण समृद्धही होत असतो। चला तर मग सगळ्यांनी मिळून वाचन करण्याचा संकल्प करूया, सगळ्यांनी मिळून वाचूया। धन्यवाद। जय हिंद।